नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. काय भाऊ बहिणींनो, काल आली व्हिडिओ नाही, संध्याकाळी टाकला. संध्याकाळी व्हिडिओ टाकायचा होता पण टाकला नाही. आली बाय काल माहेराने. ए ढेबरे, ए उठ, 10 वाजले, उठ. झालं बघा, लागले तिला जुलाब उलटे आहे का? का घड्याळ आणल्यात काल पुरीला, अप्रोवाला लावल्यात शेवग्याच्या शेंगा कापाय. भाऊ बहिणीनो, आता काल आली. काल लय तुम्हाला सांगते, रस्ता खराब असल्यामुळं जरा कसं हाडी ना हाडी मोकळी झाली राव. दाजी गेल तर रात्री नाईटला नवरदेव. आमचं हजबेंड गेलं होतं नाईटला. दळण दळते आता. नमस्कार सगळ्यांना. बरोबर हाय सगळ्यांना चाललंय भावानं बहिण. हजबेंड शिकला आता. हजबेंडला शिकवलं म्हणलं, आता शिकला हजबेंड. हजबेंड शिकलेत आता. हजबेंडला चला मला शोभल असं राहायला लावा भाऊ बहिणीनं. हजबेंड काय ऐकत नाही, त्याच्यामुळे मी नटत फटत नाही बघा. कारण की मी जर नटली तर हजबेंड उभा राहिलं तर असं वाटतंय की म्हाताऱ्यावर फोटो काढलेत का काय, व्हिडिओ काढलाय का काय. लोकांना माहिती, भाऊ बहिणीला माहिती आहे की दाजी असाच राहतो. आपण कवा मावा तरी जरा चांगलं राहावं, जावं, जास्त काळ करीत जावा की. दिखावा आजकाल जास्त चालतो होय भाऊ बहिणींनी. ओरिजिनलला किंमत नाही. आपल्याला बाजरी ही आणा. बाजरीचं पीठ संपलंय. गहू किती दळल्यात काय ना. तर काल भाऊ बहिणीनं आलो. राजूची मंडळी पण निघाली होती कालच. ती पण पिशवी भरून बसली होती. आणि तुम्हाला सांगते, पोरं पण लागली होती महाग. बारक्या पोराला आणायचं होतं इकडं बर का, पण नाही आणलं का माहितीये का. तर आता ही लांबचा प्रवास आहे. लांबचा प्रवास असल्यामुळं म्हणलं, जर संध्याकाळचं रडलं फिरलं लेकरू तर म्हणलं उगाच एवढ्या लांबच्या प्रवासाचं जमणार नाही, परत कवा सोडायचं ती. त्याच्यामुळं काय त्याला आणलं नाही. नाही तर पोरगी बी महाग लागली होती, पण शाळेला महत्व जास्त आहे ना, त्याच्यामुळं मी आता मस्त पहिलीलाच आहे. पण आता पेपर सरांना फोन केला तिच्या पुरीच्या, म्हणलं पोरगीला नेऊ का, पेपर इकडं द्यायला जमल का. पण सर म्हणलं तिचा अभ्यास ही बुडल, त्याच्यामुळं म्हणलं जाऊ दे, आता सुट्ट्या किती का आले ते. नाही तर पोरगी बी नादावली होती बघा. ती काय होतं त्या दोघा नवरा बायकोचं सारखं तुम्हाला सांगते, वादविवाद होते या, भांडणं तणणं. आता ते राजू दारू ती पितू, तुम्हाला तर माहितीच असत, सांगायची गरज नाही. मग आता एका दृष्टिकोनातून बायकोचं पण बरोबर आहे की संसारात आहे ना, कसा संसार करायचा म्हणल्या दोघा नवरा बायकोची एकामेकाला साथ असली तरच संसार सुरळीत चालतो. पण भाऊ बहिणीनं, मी तुम्हाला माहिती आहे, मी पहिल्यापासून कधी बी सत्याच्या बाजूनच बोलत असते. आणि मला आहे ना आवडत नाही ही खोटं नाटक. ज्याची चूक आहे त्याला मी बोलते. काय झालं व तर मला कसं वाटतं, आता कुठं नाही कुठं बायको पण कुठं तरी दोषीकार असती, कारणीभूत की संसारात, चांगल्या संसारात कुठं नाही कुठं ही बाया. आता हो का तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनो, मी जास्त आता मी तुम्हाला माहित आहे, मी बऱ्याच दिवस झालं मी त्यांना सांगत नाही, शिकवत नाही, कारण की ते ऐकत नाही तर म्हणून. पण कुठं नाही कुठं आपण बी चुकलेलो असतो, त्याच्यामुळं आपल्या संसाराची वाटुळ व्हायला कारणीभूत ठरतो. पण मला आता मागल्या गोष्टी नाहीत काढायच्या. पण आता झालं गेलं, मला वाटतंय की राजूने ह्या गोष्टी सोडून द्याव्या त्या, आणि पुढं आपल्या लेकरा बाळांकडे बघून संसार नीट करावा असं वाटतंय मला.
आता मी तिथं गेली त्यावेळेस मी भरपूर दोघांना पण समजून सांगितलं भाऊ बहिणीनं. राजाला सांगितलं, त्याच्या बायकोला बी समजून सांगितलं की बाबांनो संसार हे दोघाच आहे. झालं गेलं काय महाग काय गोष्टी घडल्या असलेल्या तर त्या गोष्टी सोडून तुम्ही नवीन परत सुरुवात करा. दोघं नवरा बायको एकामेकाला साथ द्या, कामधंदा करा, तुमच्या लेकरांच्या तोंडाकडे बघा, लेकरांचं भविष्य बघा. तुम्ही जे करणार तीच लेकरं पण करणार. मग तुम्ही तुमचं जी चालू आहे ना ही बघून लेकरांवर वाईट परिणाम होत्याल. आता काय भाऊ बहीण म्हणतील की तुझं बी मसलंय भांडण असतं. मग आमचं भांडण असतं पण आमचं कसं लेवलमध्येच भांडण असतं. आम्ही किती भांडलो तणलं तरी दोघं नवरा बायको आम्ही लेकरांना आहे ना भाऊ बहिणींनो असं ही करत नाही. आमची भांडणं असतात बी आम्ही लेकरांवर पण तेवढंच लक्ष केंद्रित करतो. त्याच्यामुळे हो का भांडणं कुणाच्या घरी नाही तर भांडणं प्रत्येकाच्या घरी आहेत. प्रत्येक माणसाच्या घरी भांडण आहे. पण कसं आहे आपला संसार बघून लिमिटमध्ये सगळ्या गोष्टी. तर आता त्याची बायको निघाली काल तिने पिशवी भरली माझ्याच महाग निघाली. म्हणली मला इथं नांदायचंच नाही आणि मला तुमच्याकडे यायचं म्हणजे माझ्याकडे. आता भाऊ बहिणीनं तुम्ही सांगा ज्या वेळेस बारक्या भावाचं लग्न झालं तर जर मी तुम्हाला सांगते आता हो का भावाची चूक असली तर मी भावाला बोलणार, भाऊजाईची चूक असली तर भाऊजाईला बोलती. तर मी भावाचं पण आता त्याची बायको राहत नाही तर तुम्हाला सांगते त्याचा ठिपोर त्यांनी माझ्यावर ठेवला. उद्या जर ह्याची बायको आता ती म्हणती मी आहे ना माझी पोरं आता त्यांची पोरं ती माझ्यापाशी शाळेला ह्याला ठेवायची म्हणते ती. तर ती काय म्हणती की मी आता नवऱ्यापाशी नाही मला राहायचं, मला तुमच्या इथं राहायचं म्हणजे माझ्या इथं. आता तुम्ही सांगा त्या नवरा बायकोचं भांडण आणि मी तिला इथं आणून परत माझ्यावरच आहे ना ठिपोर. आधीच तर तुम्हाला सांगते त्यांचं कसं आहे तुम्हाला तर माहिती आहे बरोबर का नाही. त्यांचं कसं आहे तुम्हाला माहिती आहे, मला सांगायची गरज नाही. मग आता तुम्हाला सांगते मी वर्षभर त्यांना काय सांगितल्या नाही तर गोष्टी समजून काय नाही. पण आता 2 दिवस तिथं गेली, 2 दिवस तिथं होती म्हणल्यावर म्हणलं चला आता आल्या म्हणल्यावर 4-2 गोष्टी आपण डोळ्यानं काही जर गोष्टी बघत असलो तर माणूस म्हणतंय चला समजून सांगावं. म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न केला. पण आता ऐकायचं का नाही ऐकायचं त्यांनी ठरवायचं. आता लेकरं पण आता त्या बारक्या लेकराला काय अजून कळत नाही एवढं, ती आहे 1.5 वर्षाचं तर त्याला नाही कळत. पण ती जी पहिलीला पोरगी जाती मायरू तिला सगळ्या गोष्टी कळतात. ह्या दोघांचं सारखं तुम्हाला सांगते भांडण. मग ह्यांचं भांडण ही करून ती पोरगी म्हणती मला आखो इथं नाही राहायचं, मला घेऊन चल तुझ्याकडं. मला ह्यांचं भांडणाचं भ्याव वाटतं, ही लय भांडणं करतात. मग आता भावा बहिणीनं अशी लेकरं तोंडाने जर म्हणली तर आपल्याला वाईट वाटेल का नाही. आता मस्त राजूला समजून सांगते, त्याच्या बायकोला समजून सांगते, पण दोघं एकामेकाला कमी नाहीत. ती तिकडून आणि ह्यो इकडून, ह्यो पितोय, ती दोघांची घरात सारखी भांडणं चालू आहे ना. आता तिला काय म्हणलं, ती म्हणली होती यायचं तर म्हणलं आता वादविवाद असल्या माणसाला वाटतं कुठेतरी डोकं शांत ठेवायला जावं. तर तिला आता योगी बी म्हणली तुझ्या माहेराला जा, तर ती म्हणती मला माहेराला नाही जायचं, माझ्याच इकडे यायचं म्हणजे मायाकडे. मग आता कसं काय करायचं सांगा. म्हणजे माझ्याकडे यायचं म्हणती, माहेराला नाही जायचं. ती म्हणती तुम्ही मला म्हणती तुम्ही माय पोरं सांभाळा, मी जाते कामा धंद्याला कुठं बी. आता म्हणलं असं म्हणल्यावर कसं व्हायचं. आणि तिचा नवरा म्हणाल की हिने माया परपंचाचं वाटोळ केलं, बरोबर का ना. म्हणजे मी मस्त जाती दया माया करा आणि ती मायाचा अंगलोट बाजू येते बघा. त्याच्यामुळं मला आहे ना दया माया लेकरांकडे बघून येते. पण तुम्हाला सांगते एका मनाने नेऊ वाटतं, दुसऱ्या मनाने नको वाटतं. एका मनाने नेऊ वाटतं, दुसऱ्या मनाने नको वाटतं. असं वाटतं की मी मत जायची ह्यांच्या भल्यासाठी. आता भावंडांना पण तुम्हाला सांगते कामाधंद्याच्या बाबतीत कितीतरी म्हणलं अरे तुम्हाला कामं बघितल्यात, कामं करा. 4 पैसे जवळ असल्या माणसाची चिडचिड पण होत नाही. घरात जिथली तिथं सगळं व्यवस्थित असल्यावर कशाला चिडचिड होईल, भांडणं तणणं होत्याल. आणि ह्या मोठ्याला म्हणलं अरे जरा तू कंट्रोल कर स्वतःवर, झालं गेल्या गोष्टी सोडून दे, विसरून जा. आता बायको तर आणली म्हणल्यावर नव्यानं परपंच चालू कराय काय हरकत आहे तुला. म्हणलं ज्या वेळेस आमचा विरोध होता त्यावेळेस तू आमच्या विरोधात जाऊन तुझ्या मनाच्या गोष्टी केल्या
आणि आता म्हणलं कशाला तुझं दुःख देतोय, कर ना बाबा परपंच व्यवस्थित लेकरांच्या तोंडाकडे बघून. आता दुसरं लेकरू झालं भाऊ बहिणीने. पाय त्यावेळेस तरी पोरगीच होती, पण आता दुसरं लेकरू झालं. आता त्याच्या बायकोला म्हणलं बाई तुझं मन शांत नाही, तुला वाटतंय ना, तर म्हणलं उन्हाळ्याच्या सुट्टी लागल्या पुरीला, म्हणजे 4-8 दिवस ये म्हणलं, राहा 4-8 दिवस येऊन. जर आता ती काल बॅग भरून निघाली आणि तिला मी म्हणलं की नको, म्हणलं तुझी तपली हितच राहा तुझ्या नवऱ्यापाशी, तो कामाधंद्याला गेल्यावर त्याला डबा फिबा कोण करून द्यायचं. म्हणलं राहा. उद्या तो म्हणाल मी कामाधंद्याला जातोय, म्हणला माझी बायको घेऊन गेली. ती आमच्याकडं तर धुई कुंड बी आहे बघा भाऊ बहिणी. आता भाऊजाईला नाही म्हणावा तर भाऊजाई म्हणाल तपल्या भावांच्याच बाजू घेते ते माझी घेत नाही. पण आता आजपर्यंत तर असं झालं नाही भाऊ बहिणीनं. जिथं भाऊजाई चुकीची वाटेल तिथं मी भाऊजाईला बोलली, जिथं भाऊ चुकीचा वाटेल तिथं मी भावाला बोलते. पण ह्यांना समजायला पाहिजे, ह्यांची लेकरं बाळ आहेत, ह्यांच्या लेकरा बाळांना कसं सांभाळायचं, त्यांचं भविष्य कसं घडवायचं हे ह्यांनी ठरवलं पाहिजे. आणि तिथं एका माणसाचं काम नाही, नवऱ्याचं म्हणजे नवऱ्याचंच काम नाही, बायकोचं बी काम आहे, बायकोचं म्हणजे बायकोचंच काम नाही, नवऱ्याचं बी काम आहे. दोघांनी एकामेकाला साथ देऊन जर कामधंदा करून व्यवस्थित त्यांची लेकरं बाळ सांभाळली तर ती लेकरं सुद्धा आनंदात राहतात. पण लेकरं सुद्धा त्यांना कटाळ्यावाने झाल्यात, लेकरं सुद्धा नको म्हणते ते. मग आता काय सांगायचं, ह्यांचं सारखं कालवा, ह्यांचं सारखी भांडणं तणणं. त्या लेकरांनी काय करायचं. 2 दिवस मी तिथं होते, मी चांगली परीक्षा घेतली भाऊ बहिणीनं, कसं चाललंय काय चाललंय. पण मी जास्त बोलली नाही कोणाला, कारण की आता हो का कसं आहे, आईचं वर्ष श्राद्ध होतं, आईच्या वर्ष श्राद्धाला गेली. म्हणलं 2 दिवस म्हणलं आपलं शांत. एकतर तुम्हाला सांगती ह्या सगळ्याच्या गोष्टी, सगळ्याच्या जीवनात सुखदुःखी येतं या, पण त्यातली त्या स्वतःला कंट्रोल करून जगायचं आपल्या लेकरांचं. कारण की आपण जर काय गोष्टी डोक्यात घेऊन जर बसलं ना तर आपल्या लेकरांवर परिणाम पडेल. म्हणून आहे ना भावा बहिणीनं, सगळं महाग टाकून पुढं चालायचं या. किती बी दुःख येऊ द्या काय येऊ द्या, महाग टाकायचं आणि नुसतं पुढं चालायचं, ही चालू आहे आपलं. पण आता तुम्हाला सांगते, तिला म्हणलं या उन्हाच्या सुट्टी लागल्या ये म्हणलं 4-8 दिवस राहा. आता तुला वाटतंय येऊन राहावं इकडं, आता तिला इकडे यायचंय तर म्हणलं मी नाही म्हणत नाही. आता मस्त वादविवाद भांडणं तणणं होत्यात, पण भाऊ बहिणीनं मला पहिल्यापासून किती भांडणं तणणं झाली ना तरी असं माणसाला बडबड करते मी. पण माझं मन आहे ना मला सांगतं की नको, त्याचं मन दुखवायला नको पुढच्या माणसाचं. त्याचं म्हणणं आहे ना यायचं तर येऊन द्या असं म्हणते मी. मस्त म्हणते की मला माझ्याकडे कोणाला येऊ द्यायचं नाही, आता माझ्याकडे कोणाला येऊ द्यायचं नाही, असं आहे. मग काय करायचं. मग आता तुम्ही सांगा. त्यांनी इथं मी मोबाईल घेऊन दिला होता त्याला, आता महाग तुम्ही बघितला आषाढ महिन्यात आला होता तेव्हा मोबाईल घेऊन दिलेला, तो मोबाईल फोडलाय. आता त्याच्यापाशी फोन सुद्धा नाही, कोणाला फोन कराय कामाधंद्याचं. आणि मला म्हणतोय आता दुसरा फोन घेऊन दे. मी काय येडी फिडी आहे वय ह्याला दुसरा फोन घेऊन द्या. हे करत्याला ह्यांना लाजा वाटाणात. तुम्हाला सांगते आपली परिस्थिती काय आहे, आपण कोणत्या परिस्थितीतून झुंजून चाललोय. आपल्याला आज खाल्लं तर उद्याची पंचायत, आणि ह्यांनी हप्त्यावर घेतलेला ह्यांनी मोबाईल फोडून टाकलाय. काय बोलायचं सांगा मग आता तुम्ही, हाय का बोलायला ना. आता मला त्या दिवशी म्हणतो परवा दिवशी की मला आहे ना नवा फोन घेऊन दे. म्हणलं नाही रे बाबा, म्हणलं घेतला हीच लय मोठं मन आणि दिला हीच नाही, तर माझी तर इच्छा नाही म्हणलं तुम्हाला काय द्यायची. म्हणलं तुम्हाला आहे ना कळाना, म्हणलं कुठल्या गोष्टी कशा जोपासायच्या कशा पाळायच्या ह्याची समज म्हणलं नाही तुम्हाला कधी यायची. बारक्याला, आता बारक्याचं तुम्हाला सांगते, तो जातो इकडं तिकडं कामाला. आता शिंगणापूरची जत्रा आली, गेला शिंगणापूरला हलगी वाजवायला गेला. म्हणजे हलगीचं पण काम करतो ना त्यो, गवंडी काम करतो, त्याचे जसं मोहर येईल तसं काम करतो. आता नवऱ्याला म्हणलंय त्याला काम बघा, इथं आला तर इथंच ठेवून घ्यावं असं चाललंय माझ्या डोक्यात. आता तुमचा दाजी जायला लागल्यात, आता 2-4 दिवस झालं जाते तर कामाला. नाईटचं ह्याचं काम त्यांना बी आता संध्याकाळचं नाईटचं ह्याचं काम येतं ना, मग जातात ती करतात काम. मग म्हणलंय त्याला बी बघा, म्हणजे कसं आहे
रोजची रोज काम असल्यावर जरा फरक पडतो ना. 4 दिवसाच्या कामात आणि रोजच्या कामात फरक पडतो. 4 दिवस काम केलं म्हणजे 4 दिवस करायचं आणि 8 दिवस बसून खायचं. तर तसं काय परवडत नाही. 4 दिवसाची काय म्हणतात हाज्या माज्या करायची आणि परत काय नाही असं. तर त्याला म्हणलं की त्यांना म्हणलं इथं त्याला काम बघा, म्हणजे कसं आहे त्याचा आता ते मोबाईल का काय त्याने घेतलाय जणू, तर त्याचा हप्ता बी जायला. आता हप्ता होता म्हणून तो आला नाही. म्हणला 2-4 दिवस काम केलं तर तेवढा हप्त्याला पैसे जात्याला. आता आईचं वर्ष श्राद्ध होतं तेव्हा बरंच पैसे गेलं ना. तर भाऊ बहिणीनं हो का अशी चालली गंमत. त्या दोघाला मसलय समजून सांगती बर का. आणि त्या आव्याला राजाचं बी सारखं भांडण होत आहे. काय सांगायचं तुम्हाला. तो राजा जरा लई येड्यावाने करतोय. त्या आव्याच्या माग सारखा हात धुवून लागतो. तरी तो आव्या त्याच्याच नादात असतो. तो काही जास्त बोलत नाही कोणाला.